गावच्या वेशीत असलेलं हे मंडळ दरवर्षी काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं, काहीतरी जीवाला भिडणारं घेऊन येतं. मी बोलते श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबद्दल. आणि यावर्षी सुद्धा खरंच काहीतरी विलक्षण अनुभवलं. आमचे बाप्पा वटवृक्षाच्या सानिध्यात, एकदम निसर्गाच्या कुशीत, सावलीत, झाडाखाली, तलावाजवळ सवंगड्याबरोबर खेळताना दिसले. मला क्षणभर वाटलं मी मंडपात नाही, मी एखाद्या पवित्र वनात आले, जिथं देव आणि निसर्ग एकरूप झाले. हे बघून मंडळाच्या कार्यकर्त्यांची गेल्या 1 महिन्यापासून घेतलेली मेहनत जाणवली. दिवस रात्र घालवलेली ही रचना, हसत खेळत केवळ श्रद्धेने सजवलेले हे दृश्य, बाप्पा फक्त मूर्तीत दिसले नाहीत, ते एका वेगळ्याच रूपात दिसले. चेहऱ्यावर हसू आणि लाडक्या सवंगड्यांसोबत खेळताना बाप्पा, झाडाची मांडणी आणि नैसर्गिक प्रकाश आणि प्रत्येक गोष्ट इतकी बारकाईने साकारलेली की मन थांबून गेलं. यंदाचा अनुभव फक्त बघण्यासारखा नव्हता, तो अनुभवण्यासारखा होता. बाप्पा निसर्गात उतरले ते फक्त श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मेहनतीने.